हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नॉबीज. आज आपण अजून एक खूपच मस्त इन्स्पायरिंग स्टोरी घेऊन आलोय. नॉबीजचीच एक स्टुडंट आहे आमची, जिचं नाव आहे अमृता सूर्यवंशी आणि तिने नॉबीज मधनं बेकिंगचे ऑलमोस्ट 10 कोर्स केलेले आहेत अँड शी स्टार्टेड इट प्रोफेशनली. तर आपण तिची इन्स्पायरिंग जर्नी कशी आहे ती सगळी समजून घेणार आहोत. हाय अमृता. हॅलो निवेदिता. सो आता नॉबीजची एक अतिशय सक्सेसफुल स्टुडंट म्हणून मी म्हणेन, कारण नॉबीजचे जेवढे क्लास आहेत ते सगळे तिने केलेत आणि नुसते करून तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. तिने इतके त्याच्यातनं खूप म्हणजे केक्स केलेत, नॉट ओनली केक्स, ऑलमोस्ट ऑल सगळ्या व्हरायटी जेवढ्या तिने बेकिंगच्या केल्या ते ती रेग्युलरली केले आणि शिवाय ती आता ऑर्डर्स खूप मस्त घेते. शी इज अ टीचर वर्किंग इन विच स्कूल? आर्यन्स वर्ल्ड स्कूल. आर्यन्स वर्ल्ड स्कूल मध्ये टीचर आहे. शी इज अ मॉम ऑफ ट्विन्स. छोटी मुलं आहेत तिची 3 वर्षाची. अँड आय रिमेंबर अराउंड 2 years अगो यू हॅड कम टू नॉबीज, राईट? अगदी लहान होती मुलं तेव्हा तिने बाहेर पडली ती आणि तिला करायचं होतं. आता मला सांग, एवढं वेन नॉर्मली लेडीज हॅव द्या फर्स्ट किड, असं इतकं हे होतं, बट हाऊ डिड यू मॅनेज इट विथ 2 kids? आणि तुझ्या डोक्यात कसं आलं की आपण बेकिंग शिकूया आणि असं काय काय ऑर्डर्स घेऊया? हे कसं आलं सगळं? ऍक्च्युली इव्हेंट्स बऱ्याचदा फ्रिक्वेंटली आपल्या घरात होत असतात आणि मुलं झाल्यावरती हा विचार आला की केक करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतीलच पुढे. पण मग तोच एक पिरियड होता की जेव्हा कधी मी या गोष्टी सगळ्या शिकू शकेल. आणि मग फेसबुक पेजवरती मी आपल्या नोबीज इन्स्टिट्यूटचे बरेच पॉझिटिव्ह रिव्ह्यूज बघितले, व्हरायटी ऑफ कोर्सेस बघितले, हॉबी क्लासेस बघितले आणि त्या सगळ्या गोष्टी फार इन्स्पायरिंग होत्या. म्हणून तर मग मी अप्रोच केला. मला आठवतं की मी निवेदिताला फोन केला होता. फर्स्ट चिल्ड्रन्स डे मला सेलिब्रेट करायचा होता माझ्या मुलांचा आणि त्यासाठी मला केकची ऑर्डर हवी होती. मग तिने मला तिच्याच एका कलिगचा फोन नंबर दिला होता आणि तिच्याकडनं मी केक ऑर्डर करून घेतली. करेक्ट, आय रिमेंबर दॅट. आणि तो इतका सुंदर होता की माझी अशी इच्छा झाली की हेच आपण जर स्वतः केलं तर किती छान होईल. आपल्या मुलांना, आपल्या घरातल्या फॅमिली मेंबर्सला याच्यातनं खूप आनंद मिळेल. सो दॅट वॉज द वन थॉट विच केम इन माय माइंड. आणि मग मी निवेदिताला अप्रोच केली, शिकले बनवायला. आणि असं करत करत हळूहळू मीनवाईल जसा जसा वेळ मिळत जाईल तसे तसे छोटे छोटे जे काही कोर्सेस होते, 1 डे कोर्सेस, वर्कशॉप्स, हे सगळे सेशन्स मी करत गेले. नॉबीज मध्ये मोस्टली आपले 1 डेचे सेशन्स असतात. तर बऱ्याच जणांना शंका असते की 1 डे मध्ये नक्की पॉसिबल आहे का एवढं सगळं होणं? तर म्हणजे स्वाभाविक आहे की एकदम नवीन टेक्निक्स असतात. तर ह्या एका दिवसात सगळं आम्हाला जमू शकेल, म्हणजे तुम्हीही शिकवाल पण आम्हाला जमू शकेल का, हा थोडासा त्यांना कॉन्फिडन्स नसतो. तर याच्याबद्दल तू काय सांगशील? सेम थॉट हा माझ्या पण मनात आला होता. पण मग मी नंतर काय केलं की ज्या दिवशी मी क्लास केला त्या दिवशी मग जे काही तिथं शिकलं त्याच्या नेक्स्ट डे इमिजिएटली त्यातल्या 1-2 गोष्टी पिकअप करून त्या घरी ट्राय केल्या. राईट. आणि त्यातनं मला सक्सेसफुल म्हणजे पॉझिटिव्ह रिझल्ट आले. माझ्या घरच्यांवरती मी ते प्रयोग केले म्हणायला हरकत नाही. मग सगळ्यांना खूप आवडलं. मग असं करत करत माझ्यातच आवड निर्माण झाली की हो, आपण ह्यांच्या स्टेप्स फॉलो केल्या प्रॉपरली, ह्यांनी सांगितलेले सगळे मटेरियल व्यवस्थित आणून वापरलं तर मग ते एकदम सुंदर होतं. जसं की आपण क्लासमध्ये केलं अगदी तसंच सेम आपल्या घरी. राईट. तर ते बेकिंग बद्दल मला एवढंच सांगायला आवडेल की बेकिंग इज नो रॉकेट सायन्स बेसिकली, बट सेट ऑफ टेक्निक्स आहेत. त्या टेक्निक्स आपण इतक्या व्यवस्थित शिकवतो. त्या टेक्निक्स तुम्ही फॉलो करा. मेजरमेंट्स आहेत ह्याच्यात, ते मेजरमेंट्स नीट फॉलो केले की तसा काहीच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही अगदी जसं क्लासमध्ये झाले तसंच्या तसं तुम्ही डेफिनेटली बनवू शकाल. मला ऑलमोस्ट एव्हरी अदर डे माझ्या फोटोज येत असतात व्हॉट्सअपवरती की आज ही केकची ऑर्डर, ती केकची ऑर्डर. आय गेस अमृता तू बरंच काही केलंयस एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर आता एवढ्या सगळ्या ऑर्डर्स अमृता तू घेतेस, तर तुझा काही एखादा छोटासा एक्सपिरियन्स तू शेअर करू शकतेस की कशा ऑर्डर्स एकदम अचानक आल्या आहेत किंवा काय, मग कसं मॅनेज करतेस? कपकेक्सच्या मला ऑर्डर्स आल्या होत्या. 50 कपकेक्स त्यांना हवे होते द नेक्स्ट इमिजिएट डे. आणि त्यांना त्यातून कस्टमाइज कपकेक्स हवे होते ज्याच्यावर त्यांना थँक्यू अशी नोट हवी होती. त्यांच्या एका कंपनीमध्ये त्यांना द्यायचे होते. तर त्यासाठी मला मग त्या कस्टमरला त्यांना पाहिजे त्या रिक्वायरमेंट्स त्यांच्या ज्या काय होत्या त्या फुलफिल करणं गरजेचं होतं. आणि त्याप्रमाणे मग मी त्याच्यावरती वर्कआउट केलं. आणि मग सकाळपासून दुपारपर्यंत त्या कपकेक्सच्या
वर्कआउटवरती मी होते तयार करण्यात. सो त्यांचा रिस्पॉन्स कसा होता नंतर? त्यांना खूप आवडला, त्यांचा रिस्पॉन्स खूप छान होता. त्यांना ती कन्सेप्ट आवडली, कारण कपकेक्स विथ आयसिंग ही कन्सेप्ट खूप कमी ठिकाणी पाहिली जाते. तर जसं मी म्हटलं, कपकेक्सच्या पण ऑर्डर्स अशा येतात तेव्हा मी नॉर्मली बरेच वेळा सांगत असते हाच पॉइंट की 1 किंवा 2 कपकेक्स नाही कोणी ऑर्डर करत. मिनिमम त्याची क्वांटिटी असते 10, 20, 30, 40, 50. शिकल्यानंतर इम्प्रूव्ह कसं करत गेलीस? शिकल्यानंतर मी मॅक्झिमम प्रॅक्टिस केली, कारण की इट इज सेड प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. तर मग जितकी प्रॅक्टिस मी म्हणून तर घरच्या घरी जितके घरच्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे केक्स करत गेले, वेगवेगळे फिलिंग्स करत गेले, किंवा मी बाकी काही सोर्सेस थ्रू सुद्धा स्वतःच्या ह्याच्यात ऍडिशनल हे करत गेले, इन्फॉर्मेशन ऍड करत गेले की मला नवीन व्हरायटी किंवा अपडेट राहिलं स्वतः तर ऑटोमॅटिकली आपल्याला बेस तर येतो, कारण आपल्याला बेसिक गोष्टी सगळ्या आपल्या क्लासमध्ये शिकवल्या जातात. आणि त्या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत आपल्या नोट्स मध्ये दिलेल्या त्या आपण आहे तशाच फॉलो करायच्या. फक्त आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची असेल, आपल्याला नवीन काही म्हणजे इन्व्हॉल्व्ह करायचं असेल, आपल्या ॲडिशनल लिस्ट काही ऍड करायची असेल आपल्या ह्याच्यात केक्सच्या ह्याच्यात, तर आपण फक्त आतले आयसिंगचे प्रकार, वेगवेगळे प्रकार, कलर, शेडिंग एक्सेट्रा अशा सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. करेक्ट. आणि नेटवर भरपूर अवेलेबल आहे, पण बेसिक तुमचे स्ट्रॉंग हवेत त्याच्यासाठी. वन्स युअर बेसिक्स आर इन प्लेस, I don't think so it would be so difficult to just upgrade yourself to any particular cake model. नॉबीसच्या नोट्स बद्दल काय हायलाइट करू शकशील? नॉबीसच्या नोट्स एकदम टू द पॉइंट असतात आणि बेसिकली त्या अशा आहेत की ज्या तुम्ही जशा दिल्या आहेत तशा फॉलो केल्या तर यू गेट अ पॉझिटिव्ह रिझल्ट. तू जॉब सुद्धा करतेस ॲज अ टीचर आणि केकच्या ऑर्डर सुद्धा घेते, तर हे सगळं कसं सांभाळतेस? मी जसा वेळ मिळेल तसं त्यात म्हणजे या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं स्वतःसाठी वेळ काढतेच, कारण की मला ह्याची बेसिकली मला बेकिंगची आवड आहे. कारण की ऑर्डर्स या अशा असतात केकच्या त्या कधीही येऊ शकतात, की अगदी उद्या वाढदिवस असेल, उद्या कुठली इव्हेंट असेल आणि आज आपल्याला संध्याकाळी फोन येतो, कॉल येतो की मला उद्या अर्जंट बेसिसवरती हवे, तर मग अशा याला आपल्याला वेल प्रिपेअर्ड राहावं लागतं. तर अमृता, नॉबीसची एक खूपच सक्सेसफुल स्टुडंट आहेस तू, तर तू काय ॲडवाईस देशील बाकी ज्यांना शिकायचं असेल, ज्यांना स्टुडंट बनायचं असेल नॉबीसचं, तर त्यांच्यासाठी तू काय ॲडवाईस देशील? मी एकच ॲडवाईस देईल की तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये येताना कधीही हा विचार करू नका की मी आज 4 तासासाठी माझा टाईम, माझे मनी हे स्पेंड करणार आहे, पण इन्स्टेड ऑफ दॅट असा विचार करा की हे कुठेतरी मला माझ्या फ्युचरमध्ये खूप फ्रुटफुल होणार आहे आणि याचा खरंच उपयोग होतो. कारण की मी सुद्धा बिझनेस या दृष्टीने कधीच शिकले नव्हते. रादर कुठलाही कोर्स मी आता बरेचसे कोर्स केलेत, ऑलमोस्ट मोर दॅन 15 कोर्सेस आय हॅव डन इन नॉबीस. बेकिंगचे केले, कुकिंगचेही केलेले, पण मी असा कधीच विचार केला नाही की मला ह्याच्यातनं काय होणार आहे किंवा मी हे कशासाठी करू. ऑटोमॅटिकली एक्सप्लोरेशन आपण जसं करू आपले की 4 मैत्रिणी, मी किटी पार्टीला गेले तरी बिस्किट्स कुकीज घेऊन जाते की जेणेकरून मैत्रिणींना कळतं की हिने कुकीजचा पण क्लास केला, अरे हिने बिस्किट्स पण शिकलेत, मग ते कुठून शिकलेत. मग परत आपला नॉबीस इन्स्टिट्यूटचं नाव सांगते मी की जेव्हा करून त्यांना असं वाटतं की अरे तू किती क्लासेस आणि किती हॉबीज क्लासेस इथं केलेले आहेत, सेशन्स केलेले आहेत, तर मग जो इम्पॅक्ट असतो या सगळ्या गोष्टींचा, जो काही आपल्याला रिप्लाय मिळालेला असतो तो इतका सुंदर असतो की आपल्यालाच आनंद होतो की अरे मी 1 तास तिथं 4 तास बसले आणि केलं. आज 1 तासात मी मैत्रिणींना हे खाऊ घातलं आणि त्यांचा फीडबॅक जो एक खूप सुंदर येतो, अप्रिसिएशन मिळतं, तेव्हा खूप छान वाटायला लागतं. खरंच आहे. आणि कसं फ्रेंड्स आणि फॅमिली मधनं इमिजिएट तुम्हाला अप्रिसिएशन मिळतं, त्यामुळे कसं काही केलं आणि पटकन अप्रिसिएशन मिळालं की तुम्ही पण एकदम असं हॅपी राहता. ओव्हरऑल तुमचं मानसिक दृष्ट्या स्वास्थ्य खूप छान राहतं या सगळ्यामध्ये. ओके, तर अमृताला ऑर्डर्स द्यायच्या असतील तुम्हाला तर सहकार नगर, मुकुंद नगर, स्वारगेट, बिबेवाडी या एरियाजमधनं तुम्हाला तिला ऑर्डर्स देता येतील. शी कॅन केटर टू युअर ऑर्डर्स. तर तिचा इन्स्टा ID मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. थँक्यू सो मच अमृता, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि बरीच माहिती मला असं वाटतं खूप इन्स्पिरेशन ठरणार आहे. तुझ्यासारख्याच बऱ्याचशा गर्ल्स आहेत ज्यांना काहीतरी करायचं आहे पण थोडीशी कुठेतरी भीती वाटते. मला असं वाटतं या इंटरव्ह्यू नंतर त्यांची ती भीती थोडी कमी होणार आहे
आणि मे बी त्यांना काहीतरी करून दाखवायची, म्हणजे घरी बसल्या बसल्या तुम्हाला इन्कम जनरेट करता येऊ शकतं, हे एक हा सोर्स त्यांना नक्कीच मिळू शकेल. अँड यू बीइंग द इन्स्पिरेशन, त्यांना एक दिशा पण मिळेल त्यांना पुढे काय करायचंय. तर अशा प्रकारे जसं अमृता नॉबीजमध्ये आली आणि नॉबीजची सक्सेसफुल स्टुडंट झाली, तर तुम्ही देखील नॉबीजमध्ये या आणि वी वुड लाईक टू शूट युअर सक्सेस स्टोरी. अमृता, तुला याच्या पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. भरपूर ऑर्डर्स मिळव आणि तू नक्कीच मिळवशील, कारण तुझं काम इतकं सुंदर आहे की त्यानुसार तुला ऑर्डर्स तर मिळणारच आहेत. अँड आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.